नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काच्या शिव ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय थेट कोकणातून। तर शुभ सकाळ मित्रांनो। बघू शकता आजचं क्लायमेट एकदम भारी वाटतंय, पाऊस नाही पडत आहे। तर आताच मी गणपतीची पूजा करून आली आहे, तर तुम्ही ब्लॉगमध्ये दिसेलच। तर आता चाललो आता मी निवेलीत, म्हणजे पिंटाच्या मामाकडे। तिकडचा एक व्हाळ आहे एकदम भारी, काय बोलता, तर त्याचे मामाकडे ते व्हाळ आहे एक भारी, तिथे जातोय। जाता आम्ही आता, काकू व्हाळ तो एकदम भारी आहे, चला। तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे ह्याच्यात चिरेखणीवर। चिरेखणीचे नवीन पेट्रोल पंप आहे, आता हवा भरतो, गाडीत हवा नाही। मुंबईतून आल्यापासून हवा नाही भरलेली गाडीत, थोडा दबतोय डायरेक्ट। हवा भरूया, मग जाऊया निवेलीत, मला वाळ दाखव, एकदम भारी आहे वाळ। हवा भरू। तर आता आम्ही आलो निवेलीत, हे बघा असं गाव आहे, खाली वाळ आहे। गॉगल आणायचं विसरलो, वापरलं होता घरी, पाठी गेली खाली भेटे व्हायची इथे, चला। तर आता आपण आलोय गणपतीचा पाय करायला, पिंट्याच्या मामाच्या निवेद पण ठेवलेलं आहे। काय पड्याने जावे व्हायची इथे। तर हे बघा खाली आहे, आवाज ऐकायलाच असेल, हे बघा कपडे इकडे निघतात लोक। बघूया सगळीच खाली नको, पाण्यात नको, हे बघा असलं वाळ मस्त पैकी, एकदम वाहतं पाणी। आमच्या इथे नाही आहे, आपल्या इथे असतं तर मजा आली असती, दररोज संध्याकाळी सकाळी पोहायला इथे जाऊन करायला। इथे नाही आपल्या इथे, इथे मस्त की तिथे गणपती उडवतात। तर जाऊया आपण, मासे पण आहेत बारीक बारीक, नको उतरूया म्हणतो, बारीक बारीक मासे आहेत इथं, मळीये मासे। तर जाऊया आता, व्हिडिओ पण करायचे, चला। तर निघूया, जाऊया। बघितला असेल वाळ, कसा वाटला कमेंट करून सांगा। गाडी बघायची भारी दिसते आमची, आणि ऊन खूप लागतंय, म्हणजे मग थकवा लागतंय खूप, ऊन आहे। तर जाऊया आता घरी, चला। नैवेद्य पण दाखवायचं गणपतीला। तर आता आम्ही अर्पणा इकडे आलेलो नेटवर्कसाठी, गणपती इथं गणपती बघा नेटवर्कसाठी आलेलो पैसे, चला जाऊया घरी। तर मित्रांनो, आपला झालाय प्लॅन, भन्नाट प्लॅन, स्विमिंग पूल म्हणजे गावचं तळ, ते जाणार आहे आता आपण पोहायला। बाकीची पब्लिक गेली आपली पुढे, आम्ही तिघं जातोय चालत, आणि बाकीची ती गाडीवरून। गाडीची कमतरता आहे आपल्या घरी, म्हणजे आपल्याकडे, म्हणून एक थोडे जणांनी चालत चालत जावं, अर्धवट घ्यायला येतील। तर जाऊया फटाफट, आणि लांब आहे जरा, वेळ लागेल, जाऊ द्या आपण इथे, चला। मित्रांनो, आपण आता आलोय बोवाड्याची इथे, तुम्हाला माहिती नसेल बोवाडा म्हणजे काय असतं, तर हे बघा
अशी खाडी आहे आमची इथे, ज्याला बोर्डा म्हणतात, म्हणजे नाव आहे. इथे ह्या खाडीची म्हणजे आमची लहानपणी अर्धे ह्या खाडीतच गेलं. मासे पकडणं, पोहणं, परत वाण लावतात ना ते इकडे तिथे लावतात. तिथे मासे पकडणं लय मजा येते खाडीत. आता कोण उतरायला बघत नाही, पण बघूया आपण. आपला प्लॅन ठरला तर मासे पकडायचा तेव्हा येऊया खाडीतच. तिथे गणपती उडवतात पुढे, ते बांध आहे तिथे पुढे गणपती उडवतात. इथे एवढा मस्त वाणे, उंच नाही पण कमरभर तर चिखलच आहे, कारण की ती खाडी आहे ना, करपं विरपं लागतात, चिखल आहे इथे. आणि पावसाळ्यात भरतं पूर्ण, मग तेव्हा मानेच्या वर पाणी येतं. आपण जाऊया पुढे पंगेऱ्याची इथे, पंगेऱ्याची दाखवतो जरा. हे दोघं चालले आहेत आता, आणि दादा येतोय पाठून. मी आता हळूहळू चालतोय कुठपर्यंत, दादा येईल तेव्हा येईल. जाऊया आपण डायरेक्ट, आता भेटूया तळ्याची इथे. चला मित्रांनो, आता आपण आलोय बाजूच्या गावामध्ये, बाकड्या गावामध्ये. हे बघा काय व्ह्यू खतरनाक दिसतोय. बाजू म्हणजे पूर्ण लाईनच आहे माडांची. अजून करून दाखवतो. हे बघा, आम्ही अंशुरातले होय. तर तिकडे तळ आहे, तरच येते निसत तोंडात. आपण आता सगळे येतील तेव्हा जाऊया. मस्त व्ह्यू चांगला दिसतो इकडनं, बाजूलाच नदी आहे ना त्याच्यामुळे. येऊ दे ती लोक, मग आपण जाऊ आतमध्ये तळ बघायला. भारी बोलतात तळ, एकदम निळं पाणी आहे, हातं पाणी ना. बघू जाऊन आपण आतमध्ये. आपण पण कधी गेलो नाही, मी तर गेलोच नाही कधी, पहिल्यांदा चाललोय. जाऊया. तर आत्ता आलोय आम्ही सगळीजण आलोय, जाऊया. इथे सुरू झालं पाणी. हे चप्पल पाय दिलंस? मी नाही पाय दिलं, नाही पाय दिलं. काय पाणी बघूया, आपल्याला काय माहित नाही. पाणी 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 झालं इथे सगळं. भेंडी बिंडी पडलेत रे. चला आतमध्ये जाणून बघूया कुठे. चालू टोकन एक्स्ट्रा कॅमेरा, टेन्शनच नाही. बघा इथे नका, पाणी पाणी. मळीये मासे आहेत, मळीये. मळीये मासे आहेत, मळीये. भरपूर गँग आली आहे, भरपूर गँग. इथे वाटतंय बघा, हे तिथं तळ्याचं पाणी आहे. चप्पल राहिली. नाही काढू काढ. तर बघूया इथे तळ आहे, बाका आहे. बघा काय भारी आहे एकदम निळं. बघा बघा पाणी. हा जा पुढे जा, खाऊन रे. मासे बघ किती आतमध्ये मोठे, एकदम निळं शाट पाणी आहे. एकदम भारी रे निळं. गहू खावा हय नाही ना.
तळ दिसतंय पाण्याचं. तर सुरू करूया पोहायला. चला त्यांनी उडी पण मारली. ए जितू किती उंच आहे बघूया. उभं राहा. हा कमी आहे ते, आपण पोहण्याच्या लायकीच आहे. ते जरा उंच बोलतायत. आपण सुरू करूया. चला. आणि मित्रांनो आता चाललो आम्ही पोहायला. तर बघू शकता आणि एंट्री केली आहे मी. जितू बाजू को बघा. आकायच्या तळ्यामध्ये आलोय तर एक सूर माझी कंपल्सरी बघा तुम्ही. इंट्रोडक्शन डायरेक्ट उडी चल डायरेक्ट उडी. जितू एक नंबर सूर मारतो. हाय गेंडा पण पोहण्यात एक्सपर्ट आहे फुल. जितू अजून एक सूर बघा. गावात राहून शिकलेला पोरगा आहे आणि आम्ही मुंबईकर आहे, बाकी काय नाही. आम्ही पुष्कळ बस शिकणार हळूहळू, पण एवढं कन्फर्म नाही शिकणार आहे. बघूया. तर शैलेश एकदम एक्सपिरियन्स माणूस आहे, आमच्यापेक्षा मोठा माणूस. यांनी सगळ्यांना शिकवलंय. आता इथे एक सूर बघूया. तर आता मी पण मारते सूर. बघूया. मला मारता खाली जाऊन फक्त उडी मारतो. तर मित्रांनो हे बघा सगळे एन्जॉय करतात, सगळे पोहतात. चला चला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. चला.